राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून आज वाडा तालुक्याच्या आढावा बैठकीसाठी आलेले आमचे लाडके नेतृत्व, ज्यांच्या आशीर्वादानं, ज्यांच्या प्रेमानं आणि त्यांचे पाठीशी खंबीरपणे उभे असताना आम्ही जी पुढे वाटचाल करतोय ते आमचे प्रेरणास्थान शिवसेना उपनेते प्रकाशजी पाटील साहेब। आणि खरंच प्रत्येक वेळी जिथे आम्ही यांचा आशीर्वाद घेतल्याना एक नवीन ऊर्जा मिळते ते आमचे मदनबुवा नाईक साहेब, शिवसेना ठाणे जिल्हा समन्वयक आणि पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित साहेब आणि भिवंडी ग्रामीणचा ज्यांनी कायापालट केलाय ते धडाकेबाज आणि विकासाचे वारे म्हणजे शांताराम मोरे साहेब ज्यांचं नाव आहे ते आमचे लाडके आमदार शांताराम मोरे साहेब। उपस्थित शहापूर विधानसभेचे मारुती दिर्डे साहेब, जिल्हा प्रमुख मारुती दिर्डे साहेब आणि उपस्थित सर्व बाकी पदाधिकारी। खरं आजच्या आढावा बैठकीसाठी केदार काळे साहेब आणि उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील साहेब सर्व उपस्थित, महिला आघाडी। आज खरं म्हणजे 3-4 दिवसापूर्वी आपलं ठरलं होतं की अचानक ठरलं की एक मेळावा शिवसेनेचा झाला पाहिजे, कारण माझी नियुक्ती होऊन 2-3 महिने झाले आणि त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये जी आलेली 1 वर्षभर आपल्या वाडा तालुक्यातली जी थोडीशी मरगळ होती ती कुठेतरी पुन्हा आपल्याला कुठेतरी प्रस्तावित शिवसैनिकांना प्रत्येकाला कुठेतरी एक ठिकाणी आपल्याला आधार, कुठेतरी एक व्यासपीठ मिळावं याच्यासाठी आपण सगळ्यांनी ते प्रयत्न चालू होते। पण हे करत असताना खूप अडचणी आल्या, म्हणजे प्रत्येक कारण 1 वर्षापूर्वी ज्यावेळी शिंदे साहेबांकडे आपल्याकडे वाडा तालुक्याचा प्रवेश झाला माननीय प्रकाश पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली, त्यावेळी 1000च्या वर संख्या त्यावेळी तिथे होती, पण त्याच्यानंतर हे न झाल्यामुळे जरा थोडी मरगळ आली होती। पण आता आज हे सगळं तुमच्या समोरचं जे सगळं शिवसैनिक बघितल्यावर आज वाटतं की आज वाडा तालुक्यामध्ये खरंच शिवसेना 1 नंबरला आहे, होती, आहे आणि राहील अशी मी ग्वाही देतोय। खरं म्हणजे आढावा बैठकीचा विषय म्हणजे बरेच तालुक्यामध्ये फिरताना संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याकडे पदाधिकारी नव्हते, पंचायत समितीमध्ये पदाधिकारी, तालुक्याच्या कार्यकारिणीमध्ये पदाधिकारी नव्हते। असं करत असताना संपूर्ण तालुका प्रत्येक जिल्हा परिषद गट वाईज का घेऊन आज आपण संपूर्ण हा शिवसैनिक संपूर्ण इथे उभे राहिलेले आहेत। प्रत्येक ठिकाणच्या आपण पदाधिकाऱ्यांची आज नियुक्ती करायची आहे, कारण कुठलंही असतं शिवसैनिकांना पद नाही काय नाही याच्यामध्ये एकदम पोरकं झाल्यासारखं वातावरण आपल्या वाडा तालुक्यामध्ये झालं होतं बऱ्याच दिवसापासून। पाटील साहेबांची प्रत्येक वेळी वेळोवेळी मागणी होती, मोरे साहेबांची सुद्धा खूप वेळा मागणी होती की काही करून तालुक्यातल्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अर्जंटमध्ये झाल्या पाहिजेत, म्हणून आजचा हा विशेष मेळावा आपण इथे आयोजित केलेला आहे। खरं म्हणजे शिवसैनिकांचा जे प्रेम आहे आणि जेव्हा मला इथे पद मिळाल्याच्या नंतर बऱ्याच जणांचं एक हे आलं की आपण आल्याच्या नंतर एक मोठं कार्यालय चालू केलं, कार्यालय चालू झाल्याच्या नंतर संपूर्ण शिवसेनेचा सैनिकांचा ओघ त्या ठिकाणी कार्यालय चालू झाला आणि आज ही जी सर्व यांना सांगतो की हा जे एवढा जो जमलेले लोक आहेत ही फक्त कोणी सांगतं का, आता बऱ्याच ठिकाणी सभा होतात, हे येतात की पैसे देऊन आणतात, हे करून आणतात, पण आज फक्त आपल्या शिवसेनेच्या प्रेमाखातीर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या यांच्या प्रेमाखातर त्यांच्यावर जी प्रेम असलेली माणसं, कारण माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं एक वाक्य आहे त्या दिवशी, कारण कार्यकर्ता प्रथम सक्षम झाला पाहिजे। आपण वर्षभर थोडंसं आपल्यामध्ये थोडीशी शिथिलता आली, पण याच्या पुढे जे आपल्या ग्रामीण भागामध्ये जे काही ढिसाळपणा आलेला आहे तो संपूर्णपणे बाहेर काढून आपल्याला येणारा काळ हा सर्व कार्यकर्त्यांसाठी सक्षम करायचा आहे। त्याच्यासाठी सर्वांनी एकजुटीने मेहनत करायची आहे। तुमच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी 100% उभं राहू। बाकी प्रस्तावित करण्यासाठी मी माननीय मनीषजी पाटील साहेब यांना विनंती करतो।